4 ते ब्लाऊज माझे शिवून झालेले आहे. एकाच मापाचे होते हे आणि त्यापैकी हा एक ब्लाऊज शिवायचा राहिला होता. तर म्हटलं का चला याची कटिंग करून घेऊया आणि तो आज दुपारपर्यंत मला द्यायचा होता. म्हणून मग याची कटिंग करून घेतली. अस्तरची पूर्ण कटिंग करून झालेली आहे माझी आणि आता मी मेन फॅब्रिकवर कटिंग करत होते. तर जी किनार मोठी आहे ती या पद्धतीने अंथरून घेतली आणि त्यावर बाहीची बाजू ठेवून बाही कटिंग करून घेतली आणि जी छोटी किनार होती त्या बाजूला पाठीमागचा भाग ठेवला ब्लाऊजचा आणि बाकीचे पार्ट या पद्धतीने ठेवून घेतले आणि हा ब्लाऊज माझा कट करून झालेला आहे. आता कटिंगला बसलीच होती तर म्हटलं का चला याबरोबर अजून 2-3 ब्लाऊज कट करून घेऊया, म्हणजे हा ब्लाऊज झाला का तेही आपल्याला स्टिच करता येईल. तर या ब्लाऊज बरोबर माझे जवळजवळ 4 ब्लाऊज मी इथे कट करून घेतलेले आहे आणि 4ही ब्लाऊज अस्तरचे होते आणि याचबरोबर अजून बरेचसे ब्लाऊज पीस जे माझ्याकडे आहेत ते मला कटिंग करायचे आहेत, पण त्याचं अस्तर मी काही आणलं नव्हतं, त्यामुळे ते कटिंगचे तसेच ठेवून दिलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि चॅनेलला